हॅलो नमस्कार. तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, आज आम्ही नळदुर्गाच्या दर्शनाला गेलो होतो. खरं सांगण्याचं कारण म्हणजे तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर आणि जेजुरीचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी नळदुर्गाचं दर्शन घ्यायलाच हवं. आणि खरं सांगायचं झालं तर हा बहुतेकांचा जो आहे कुळदैवत पण असतो. तसंच मग आम्ही निघालो होतो नळदुर्गाच्या दर्शनाला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखी इथनं एक समोरच्या दर्शनामध्ये समोरचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचंही दर्शन म्हणजे त्या मंदिराचंही दर्शन तुम्ही घ्यायला हवं असं मात्र तिथे मान्यता आहे. तर प्रेक्षकांनो, याबद्दलची आणखी माहिती सांगायची झाली तर आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊयात. पण त्याआधी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा जे जे खंडोबाचे भक्त आहेत त्यांच्यापर्यंत. तर प्रेक्षकांनो, मान्यता आहे की इथे खंडोबा आणि बाणाई या दोघांचंही लग्न झालेलं होतं. आणि अशाच मान्यतेने हे मंदिर जे आहे ते तेव्हापासून मोठं म्हणजे बांधत गेलो आणि तिची डेव्हलपमेंट तुम्ही आताही पाहूच शकता. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री खंडोबाचे जे मंदिर आहे ते सगळ्यात पहिले नळराजाने नळदुर्ग येथे रणमंडल नावाचा किल्ला बांधला, त्याच्यासोबत बांधलेलं होतं. पण त्यानंतर काही दिवसानंतर याचं जे मंदिर आहे ते अंदूरमध्येही गेलं होतं. त्यानंतर काही भागामध्ये हे मंदिर गेल्या दरम्यान आता या मूर्तीचा एक करार झाला होता, जिथे जी खंडोबाची मूर्ती आहे ती फक्त आणि फक्त 2.5 महिने जी आहे नळदुर्गमध्ये म्हणजेच मैलारपूरच्या नळदुर्ग येथे ठेवण्यात येते, या मंदिरामध्ये ठेवण्यात येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची अशी की खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह तो झालाच होता. त्याचप्रमाणे इथे महादेवाचा जो अवतार आहे तो महाराष्ट्रात 8 प्रमुख ठिकाणांमध्ये आहे. त्यापैकी अंदूर म्हणजेच मैलारपूर आणि नळदुर्ग यामध्ये महत्त्वाचे स्थान म्हणून पण ओळखलं जातं. तर ही मूर्ती मंदिरे दोन आणि मूर्ती एक अशी परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. आणि हीच माहिती होती जी या संदर्भात सांगायची होती. आणि हा जो करार आहे तो या इच्छा राहणाऱ्या माणसांनी केला होता. पहिल्याच्या काळामध्ये फक्त तोंडी करार होता, तर आता हा लेखी करार आहे. तर प्रेक्षकांनो, हे होता नळदुर्गाचं दर्शन. तर तुम्हाला हा व्लॉग आणि हा जो व्हिडिओ आहे त्याचप्रमाणे हे कसं वाटलं ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. त्यानंतर आम्ही दर्शन घेत अखेर आमचं नळदुर्गाचं जे दर्शन आहे ते आमचं पूर्ण झालेलं होतं. आणि इथे मग पाया वगैरे पडल्यानंतर काही फोटोज वगैरे क्लिक केले. त्यानंतर मग फोटोज घेतल्यानंतर मग आम्ही पुढच्या दर्शनासाठी ऑलरेडी गोंधळ जो आहे तो चालू होता. म्हणजे गोंधळ जसं जागरण गोंधळ लग्न वगैरे असेल तर कुठे आधीच इथे पहिले मांडला जातो आणि त्यानंतर मग बाकी जो आहे तो आपण घरी जाऊन पण बाकी गोंधळ करू शकतो. आणि लग्नाच्या आधी गोंधळ हा इथे करायचाच हवा असतो. त्यानंतर मग सगळे फिरत आम्ही अंदूरच्या प्रवासासाठी निघालो होतो. पण तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मंदिर पण छान आहे, पण ऊन असल्यामुळे खूप जास्त तापल्यासारखं होतं. आणि शेवटी आम्ही इथे थोडे काही फोटोज घेतले आणि ट्रान्झिशन बनवण्यासाठी मी व्हिडिओज घेत होते, पण काही तो ट्रान्झिशन जमला नाही. आणि तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं किंवा तुम्हाला हे मंदिर माहिती होतं का, या संदर्भात काही माहिती होती का, तेही आम्हाला नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता. पण हे मंदिर अतिशय प्राचीन काळातलं आहे. आणि मग फोटो घेतल्यानंतर मग असे काहीसे आमचे फोटोज आले आणि त्यानंतर मग आम्हाला अंदूरच्या दर्शनासाठी जायचं होतं. मग बाकीचा व्हिडिओ जो आहे तो तिथे शूट केला. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत असंच काहीसे व्लॉग्स जे आहेत ते पोहोचत राहतील आणि तुम्हाला पण हे व्लॉग पाहायला मजा येईल ही अशी अपेक्षा आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.